2010 पासून उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन अनेक अशा उपक्रमांमध्ये काम करत आहे आणि ह्या उपक्रमांमध्ये पर्यावरण संरक्षण, प्राणी कल्याण आणि महिला शिक्षण आणि सशक्तीकरण ह्या 3 मेन प्रोजेक्ट्सवरती काम केलं जातं. 2024 ला उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन तर्फे उत्कर्ष पर्यावरण वारी सुरू करण्यात आली आणि त्या उत्कर्ष पर्यावरण वारीमध्ये फक्त एकच आमचा जो उद्देश होता तो जे पालखीच्या किंवा वारीच्या रूटमध्ये जे सिंगल यूज प्लास्टिकचा जो कचरा, जे वेस्ट जे जनरेट होतंय ते कुठेतरी कमी करावं आणि वारकरी बंधू आणि भगिनींमध्ये, माऊल्यांमध्ये आपण त्याच्याबद्दल जनजागृती करावी, हा ह्याच्या मागचा हेतू होता. आणि त्याच्यासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनने काय केलं की जिथे जिथे पालख्यांचे विसावे होते तिथे तिथे आपण मोठे असे स्टेज वगैरे करून आपण वारकऱ्यांमध्ये अवेअरनेस केलं, प्रबोधन केलं की सिंगल यूज प्लास्टिक किंवा हा एकल जो प्लास्टिक आहे तो आपल्या पर्यावरणाचा कसा ऱ्हास करतोय. ह्याची जोडी आम्ही संत, जे आपले महाराष्ट्र भूमीवरती संतांची भूमी असं म्हटलं जातं, तर त्या संतांचे काही दाखले आपण दिले. जसं की संत तुकाराम महाराजांचा शब्द आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंशरे. तर कुठेतरी असं होतंय का की त्याचा विसर आपल्या वारकऱ्यांमध्ये किंवा आपल्या जनतेमध्ये त्याचा विसर पडत चाललाय. म्हणून ही उत्कर्ष पर्यावरण वारी 2024 ला सुरू करण्यात आली आणि ह्या 2025 मध्ये आम्ही वेगळं काय केलं तर आम्ही ह्या वेळेस एक पर्यावरण दिंडी सुरू केली. आम्ही 18 जून 2025 ला ही पर्यावरण दिंडी मुंबईवरून काढली आणि 19 आणि 20 जूनला ती संबलित झाली देहू देवस्थानाबरोबर. आणि देहू देवस्थानापासून जी दिंडी निघाली तर जिथे जिथे विसावे होते तिथे तिथे आम्ही वारकऱ्यांमध्ये प्रबोधन केलं परत सिंगल यूज प्लास्टिक बाबत आणि त्यांना प्रबोधन करून आम्ही ही जी तुमच्या समोर कापडी पिशवी, एकदा दाखवा, ही जी कापडी पिशवी ज्याला आपण शबनम बॅग म्हणून देखील ओपन करणं पाहिजे, तर शबनम बॅग म्हणून देखील आपण ह्या बॅगला ओळखतो. तर ह्या बॅगचं डिस्ट्रीब्युशन आपण केलं. तर पहिला जिथे आपण डिस्ट्रीब्युशन केलं ते 18 जूनला देहूला, 24 जूनला वरवंडला, 26 जूनला बारामती, 29 तारखेला इंदापूर, 2 जुलैला बोरघाट, 6 जुलैला श्री क्षेत्र पंढरपूर, 6 जुलैला सर्वात मोठा कार्यक्रम जो आहे तो आपण पंढरपूरमध्ये केला. आणि ह्या 6-7 जागी हे कार्यक्रम, प्रबोधनाचे कार्यक्रम केल्यानंतर 6 जुलैला आम्ही जो काउंट कंप्लीट केला तो 5 लाख कापडी पिशव्या आणि 5 लाख स्टील वॉटर बॉटल आम्ही ह्या वारकऱ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या. उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन तर्फे 2024 पासून आपण पर्यावरण वारी आयोजित करत आहोत आणि ह्या पर्यावरण वारीमध्ये आपला हेतू फक्त एकच असतो की वारकऱ्यांमध्ये सिंगल यूज प्लास्टिक किंवा एकल युक्त प्लास्टिक बाबत जनजागृती करणं. आणि ह्या अनुषंगाने ह्या वर्षी देखील 2025 साली देखील आपण उत्कर्ष पर्यावरण वारी आयोजित केलेली आहे आणि आयोजित 18 जून 2025 ला ही पर्यावरण वारी मुंबईवरून निघाली आणि 6 जुलै 2025 ला ह्याचं संपन्नता पंढरपूर येथे झाली. या पूर्ण वारीमध्ये आम्ही वारकऱ्यांमध्ये 5 लाख कापडी पिशव्या आणि 5 लाख स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल डिस्ट्रीब्यूट केल्या. फक्त डिस्ट्रीब्यूट न करता वारकऱ्यांमध्ये आम्ही प्रबोधन देखील केलं की सिंगल यूज प्लास्टिक किंवा एकलयुक्त प्लास्टिकमुळे आपल्या निसर्गावरती किंवा आपल्या शेतीवरती किंवा आपल्या पर्यावरणावरती कसा त्याचा प्रभाव पडतो आणि हे आपण का थांबवलं पाहिजे. आणि ह्याचा जो आहे उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे आम्हाला वारकऱ्यांकडनं देखील भेटला. ह्याच्यासाठी मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण की ह्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रोजेक्ट जो आहे तो कंप्लीट झाला नसता. आणि अशाच प्रकारे अजून जोमाने, अजून पूर्ण विश्वासाने पुढच्या वर्षी देखील पर्यावरण वारी आम्ही करू असा मला विश्वास आहे.